दिवाळीच्या फराळातील सगळ्यांचाच आवडता पदार्थ म्हणजे एकदम खुसखुशीत, क्रंची, क्रिस्पी ती म्हणजे चकली. एकदम खमंग होते, करायला अगदी सोपी आहे. भाजणी तयार करून आपण आज बनवतोय खूप साऱ्या मस्त, खूप खमंग, खुसखुशीत या चकल्या. करायला खूपच सोपी पद्धत आहे. अगदी कोणीही सहज बनवू शकेल. बघू शकता एकदम मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत ही झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. महिनाभर ही कुरकुरीतच राहते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे. एकदम कुरकुरीत ही चकली तयार होते. चला तर मग वेळ न दवडता, वेळ न घालवता आपण लगेचच चकली रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. अगोदर आपण भाजणी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण तांदूळ आणि डाळींचं योग्य प्रमाण घेऊनच ही चकली बनवणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. इथे मी एकदम योग्य प्रमाण घेतलेलं आहे. आता ही वाटी जी आहे त्या वाटीने मी घेतलेलं आहे सगळंच. तर ह्या वाटीने मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तर ही वाटी जी ह्याच वाटीने सगळे माप घेतलेलं आहे. तर ह्या वाटीने मी 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धीपेक्षा थोडीशी कमी मूग डाळ आणि मूग डाळीपेक्षा कमी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. तर पोहे हे अर्धी वाटी घेतलेले आहे. पोहे कमी जास्त झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु साबुदाणा हा मापातच घ्यावा, नाहीतर मग चकली खूपच कडक होते. त्यानंतर मूग डाळीच्या अर्धे इथे मी धने घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. थोड्याशा फिकट रंगाच्या लाल वाळलेल्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत. चला तर मग लगेच आता आपण भाजणी भाजायला घेऊयात. इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती आणि हा तांदूळ जो आहे तो कोलम तांदूळ आहे. याचा भात एकदम मोकळा सळसळीत होतो. तोच तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. चिकट भात होणारा तांदूळ अजिबात वापरायचा नाही, नाहीतर चकली ही कडक होते किंवा मग एकदम नरम पडते. त्यासाठी इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता किंवा ज्या तांदळाचा भात जो आहे एकदम मोकळा होतो तो तांदूळ तुम्ही इथे वापरा. आता आपल्याला हे तांदूळ जे आहे ते मी तांदूळ एकदम पुसून घेतलेले आहे कापडाने, धुतलेले नाही, फक्त पुसून घेतलेले आहे. आता भाजायचे आहेत आपल्याला, तर कमी गॅस ठेवूनच इथे कुरकुरीत होईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे आहे. जास्त रंगसुद्धा बदलू नका. एकदम बघू शकता एकदम मस्त खमंग भाजले गेलेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. आता तांदूळ काढून घेऊयात आणि तांदूळ काढल्यानंतर त्याच कढाईमध्ये लगेच हरभऱ्याची डाळ भाजून घेऊयात. सगळं साहित्य भाजताना गॅस हा कमी ते मिडियमच ठेवावा. जास्त फुल गॅसवरती भाजू नका, नाहीतर मग भाजणी आपली जळल्यावरती चकलीची चव बिघडेल. आता डाळसुद्धा भाजून झालेली आहे. थोडीशी कुरकुरीत व्हायला लागली की लगेच काढून घ्यायची. हरभरा डाळ भाजून तयार झाली, काढून घेतली. त्यानंतर लगेच उडीद डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे. उडीद डाळ आणि मूग डाळ भाजायला अगदी कमी वेळ लागतो. तर आता इथे उडीद डाळीचा जो रंग आहे तो थोडासा बदललेला आहे, एकदम कुरकुरीत झालेली आहे, तीसुद्धा काढून घेऊयात आणि लगेचच मूग डाळसुद्धा भाजून घेऊयात. खूप चविष्ट ही चकली तयार होते. तर आता मूग डाळसुद्धा अशीच भाजून घ्यायची आहे कमी गॅस ठेवून. इथे मी फिक्कट रंगाच्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे चकलीची चव खूप छान येते. इथे भाजताना जिरे आणि ओवा दोन्ही घातलेला आहे, त्यामुळे सुद्धा खूपच चविष्ट चकली खमंग तयार होते. त्यानंतर आता इथे साबुदाणासुद्धा कमी गॅस ठेवूनच आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघू शकता साबुदाण्याचा थोडासा रंग बदललेला आहे, तोसुद्धा भाजून काढून घेतलेला आहे. तर आता लगेचच यामध्ये आपण पोहे भाजून घेणार आहोत. पोहे भाजायला सुद्धा कमी वेळ लागतो. तर इथे मी अर्धी वाटी पोहे वापरलेले आहेत. जेवढी मी उडीद डाळ घेतली तेवढेच इथे पोहे देखील घेतलेले आहे. तर आता पोहेसुद्धा इथे कमी गॅस ठेवूनच भाजून घ्यायचे आहे. थोडेसे कुरकुरीत झाले की लगेचच काढून घ्यायचे. तर बघू शकता इथे मी आता पोहे भाजून तयार झाले ते सुद्धा काढून घेतलेले आहे. खूपच छान खुसखुशीत ही चकली भाजणी तयार होते. आता लगेच त्याच कढईमध्ये आपण धने भाजून घेणार आहोत. मूग डाळीच्या अर्धे इथे मी धने घेतलेले आहेत. धन्यामुळे सुद्धा आपली चकली भाजणी खूप चविष्ट तयार होते. आता धनेसुद्धा भाजून तयार झाले ते सुद्धा काढून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये जिरे आणि ओवा, इथे मी जिरे 1.5 चमचा घेतला तर ओवा 1 चमचा घेतलेला आहे. ओवा आपण नंतर चकली बनवताना सुद्धा टाकणार आहोत, परंतु भाजणीमध्ये सुद्धा टाका, त्याने चव खूपच छान येते. तर आता जिरे आणि ओवासुद्धा भाजून तयार झालेला आहेत. आता मिरच्या घेतलेल्या त्यासुद्धा भाजून घ्यायच्या. तर तुम्हाला जर लाल तिखट नंतर टाकायचं नसेल तर तुम्ही इथे मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता. मी लाल तिखट टाकणार आहे चकली बनवताना, पण थोड्याशा मिरच्या इथे मी भाजून घेतलेल्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतल्या आणि एवढी आपल्याला चकली भाजणी म्हणजे 1 किलो प्रमाणामध्ये ही चकली भाजणी तयार झालेली आहे. तर तुमच्याकडे मोजायला काही नसेल तर एखादा 1 किलोचा डब्बा वगैरे काही असेल तर त्याने तुम्ही माप घेऊ शकता आणि सगळी चकली भाजणी
एकत्र करून मोजून घेऊन मग तुम्ही ती दळून आणू शकता. एकदम सोपी आहे ही चकली भाजणी. खूपच वेगळी पद्धत आहे. मिरच्यासुद्धा तुम्ही यामध्ये जास्त वाढवून घालू शकता. त्यानेसुद्धा चव छान येते. तर इथे मी नंतर लाल तिखट घालणार आहे, त्यामुळे मी थोड्याशा घातलेल्या आहेत. तर इथे आपली भाजणी पूर्णतः रेडी झालेली आहे. आता हिला थंड करून घ्यायचं आणि गिरणीतून दळून आणायचं आहे. तर दळून आणताना सुद्धा जास्त बारीकसुद्धा गव्हाच्या पिठासारखं दळू नका. थोडंसं जाडसर, म्हणजे जास्त जाडसर पण नाही, परंतु गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे. तर आता मी तुम्हाला मोजून देखील दाखवते ही किती झालेली आहे. भाजणी जर चुकली तर चकलीसुद्धा चुकते. भाजणी व्यवस्थित असेल तर चकलीसुद्धा खमंग खुसखुशीत लागते. तर बघू शकता, हे माझ्याकडे एक जग आहे. हा जेवढा थोडा सपाट घेतला की हा 1 किलोचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे थोडंसं जाडसरमधून दळून आणलेला आहे. बारीकच आहे, परंतु एकदम किंचितसं जाड आहे. जसं की बाजरीचं पीठ आपण दळून आणतो भाकरीसाठी, तशा पद्धतीचं हे पीठ आहे. चला तर मग आता किती घ्यायचं यातलं मी पूर्ण करणार नाही, तर एक डब्बा किंवा वाटी काही घ्यायचं आहे. त्याच्या सहाय्याने तुम्ही सगळं साहित्य मोजून घेऊ शकता. तर आता इथे मी एक डब्बा घेतलेला आहे. वाटीपेक्षा थोडासा मोठा आहे. वाटी घ्या, डब्बा घ्या, कशानेही तुम्ही इथे ग्लाससुद्धा घेऊ शकता, कपानेही मोजून घेऊ शकता. तर इथे मी या पिठातलं 1.5 डब्बा हे पीठ मी घेणार आहे. तर योग्य प्रमाण घ्या, अजिबात चकली चुकणार नाही. चला तर मग आता लगेच चकली बनवायला सुरुवात करूयात. इथे मी कढाई घेतलेली आहे. आता आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी देखील इथे मोजून घ्यायचं आहे. आपण इथे 1.5 डब्बा पीठ घेतलेलं होतं, तर 1.5 डब्बाच इथे आपलं पाणी देखील घ्यायचं आहे. आणि आता हे पाणी अगोदर आपण गरम करून घेणार आहोत आणि यातलं नंतर काही काढून ठेवायचं आहे. म्हणजे जसं लागेल त्यानुसार आपण इथे पाणी वापरणार आहोत. तर आता गॅस चालू करायचा आणि पाणी गरम करून घ्यायचं. पाण्याला उकळी आलेली आहे. आता यातला अर्धा डब्बा जो आपण वरती टाकलेलं होतं तेवढं पाणी इथे काढून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आता गॅस पूर्णतः बंद करायचा. इथे मी 2 चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत पांढरे. त्यानंतर आमच्या इथे ओवा टाकलेला आहे, कारण पिठामध्ये मी ओवा टाकलेला होता, म्हणजे भाजणी दळून आणताना. त्यानंतर अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे. हळद एकदम थोडी टाकलेली आहे. हळद जास्त टाकू नका, ही टीप अत्यंत महत्त्वाची आहे. हळद जर जास्त टाकली तर चकलीचा रंग काळपट येऊ शकतो किंवा मग चकली नरम पडू शकते. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलं. आता पाण्याला इथे उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे मी तेल टाकलेलं नाही, मी तेल पीठ मळतानाच टाकणार आहे. आता उकळी आलेली आहे पाण्याला, यामध्ये लगेचच आपण पीठ जे घेतलेलं होतं 1.5 डब्बा ते टाकून घ्यायचं आणि इथे कमी गॅस ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजणी. तर आता याची उकड काढून घ्यायची आहे. जास्त पाणीसुद्धा इथे वापरू नका. जास्त पातळ देखील करायचं नाही. पाणी जर जास्त वाटत असेल तर गरम करून काढून ठेवा आणि नंतर मळताना किंवा व्यवस्थित एकदम मिक्स करताना तेव्हा तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता. तर आता बघू शकता एकदम कोरडं वाटत आहे. आता याला गरमच असं उतरून घ्यायचं आहे. थोडा वेळ 5 मिनटं झाकण ठेवलेलं आहे. आता एका ताटामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि एका तांब्याने किंवा ग्लासच्या सहाय्याने याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही टिप जी आहे ती एकदम महत्त्वाची आहे. तर आता इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. नॉर्मल टेम्परेचरवरचं तेल आहे, अजिबात गरम केलेलं तेल नाही. जर तेल तुम्हाला त्या मिश्रणामध्ये टाकायचं असेल पाण्यामध्ये तेव्हासुद्धा टाकू शकता किंवा मग नंतरसुद्धा टाकू शकता. तर आता हे गरम असल्यामुळे आपण तांब्याने याला आता मिक्स करून घेऊयात. तर आता पूर्ण मिक्स झालेलं आहे. आता जर कोरडं वाटत असेल तर हे पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि हे पीठ मळताना चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे. अजिबात पातळ पीठ मळायचं नाही, नाहीतर मग चकल्या नरम पडण्याची शक्यता असते. तर इथे मी अगदी 1 ते 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे पीठ आपल्याला थोडंसं कोमट झालं की एकदम छान असं मळून घ्यायचं आहे हाताने. तर आता असा जोर देऊन पीठ थोडंसं आपलं हलकं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता पीठ छान असं मळलं गेलेलं आहे. पाणी जास्त वापरलेलं नाही, तर अगदी 2 चमचे इथे मी पाणी वापरलेलं आहे. पीठ पूर्णतः मळून इथे तयार झालेलं आहे. आता हे पीठ आता कोमटच आहे. आता लगेच आपण चकली बनवायला घेणार आहोत. जो चकलीचा किंवा पिठाचा ओरिजिनल कलर आहे तोच कलर आपल्या चकलीमध्ये येतो. हळद जास्त टाकू नका, नाहीतर चकली काळपट पडेल किंवा मग नरम होईल. त्यामुळे शक्यतो हळद कमी वापरावी किंवा नाही वापरली तरी पण चालेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे रोल तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये घालायला सोपे जातात. आणि कोमट असताना लवकरच चकल्या करायला घ्यायच्या, नाहीतर मग थंड झाल्यावरती ते जड जातं किंवा मग साच्यातून लवकर बाहेर येत नाही. पीठ नंतर कडक होतं. तर आता जो आपण घेणार आहोत
पिठाचा उंडा चकली बनवण्यासाठी. तर बाकीचं आपण जे झाकून ठेवणार आहोत. तर चला मग आता एक साचा घेतलेला आहे मी, त्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे आणि झाकण बंद करायचं आणि प्लेटवरती सुद्धा तुम्ही चकल्या बनवून घेऊ शकता. तर इथे मी अशा प्रकारच्या प्लेट घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती आपल्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे चकली पाडून घ्यायची, गोल गोल आकारामध्ये ह्या चकल्या तयार होतात. तर बघू शकता सहज चकली पडलेली आहे, अजिबात तुटलेली नाही आणि टोक जो आहे तो इथे आपला चिटकून द्यायचा आहे, म्हणजे चकली तेलामध्ये टाकल्यावरती सुटणार नाही. तर अशाच प्रकारच्या मी चकल्या सगळ्या बनवून घेणार आहे. दुसऱ्याही प्लेटवरती अशाच प्रकारची चकली मी बनवून घेणार आहे. तर किती सोपी पद्धत आहे चकल्या बनवण्याची, अजिबात तेलकट होत नाही किंवा नरम पडत नाहीत, वातड होत नाही या चकल्या. नक्की तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा. अगदी योग्य मी वाटीच्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे. तर इथे मी 2-3 चकल्या, जेवढ्या चकल्या बनवल्या तेवढ्या लगेचच तळून घ्यायच्या आहे. मी गॅसवरती कढाई ठेवली आहे, तेल टाकलेलं आहे. आता तेल देखील गरम झालेलं आहे. एवढ्याच चकल्या मी टाकून लगेच तळून घेणार आहे. तर बघू शकता अजिबात करताना चकली तुटलेली नाही. तर सगळ्या चकल्या इथे मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे आता. चला तर मग ही तुम्हाला तळून देखील दाखवते. तर अगोदर तेल तापलेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी थोडंसं त्यामध्ये टाकून बघायचं. तर वरती अलगद आलेलं आहे, म्हणजे पीठ आपलं तेल छान असं तापलेलं आहे. चला तर मग चकल्या यामध्ये तळून घेऊयात. आता चकली तळताना मीडियम ते कमी गॅसवरती चकल्या तळून घ्यायच्या आहे. फुल गॅसवरती जर तळल्या तर वरून क्रिस्पी होतात किंवा मग कडक होतात आणि आतमध्ये तशाच राहतात. चकलीचं तोंड एकदम व्यवस्थित झाल्यावरती बंद करायचं आहे. तर ह्या चकलीचं तोंड मी व्यवस्थित बंद केलं नव्हतं, त्यामध्ये तोंड थोडंसं सुटलेलं आहे. तर सगळ्या चकल्या व्यवस्थित तोंड बंद करूनच घ्यायच्या आहेत, त्यामुळे छान असे आकारसुद्धा चकलीला येतात. चला तर मग ह्या 3 चकल्या मी तुम्हाला तळून दाखवल्या. अशाच प्रकारच्या सगळ्या चकल्या मी बनवून घेणार आहे आणि तळून देखील घेणार आहे. चला तर मग किती छान अशा क्रिस्पी आपल्या इथे चकल्या तयार झालेल्या आहेत. दिवाळीतील हा पदार्थ देखील आपला इथे बनवून तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही चकलीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग तुम्हाला दाखवते मी कशा झालेल्या आहेत. सगळ्या चकल्या मी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत, तळून देखील घेतलेल्या आहे. कलर बघू शकता चकल्यांचा अत्यंत छान आलेला आहे. एक तोडून देखील दाखवते. बघू शकता तोडल्यावर अगदच तुटली गेली, इतकी कुरकुरीत आणि क्रिस्पी ही चकली आपली इथे तयार झालेली आहे. तर चकलीचा साचा एकदम बारीक मधला मी वापरलेला आहे, त्यामुळे चकल्या तुम्हाला जास्त मोठ्या वाटणार नाहीत. दुसरी देखील तोडून दाखवते. तर एकदम कुरकुरीत, क्रिस्पी, खुसखुशीत ही चकली इथे तयार झालेली आहे. कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही देखील या दिवाळीला अशा प्रकारची सोप्या पद्धतीने चकली नक्की बनवून बघा. तुमची देखील चकली अशाच प्रकारची खुसखुशीत, खमंग तयार होईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.